चलो, मस्त चॅप्टर आहे तर काही नाही बघा. दोन चार वेळेस वाचून झाले का नाही, मार्क परफेक्ट पडतात. ठीक आहे. सो चला, काय म्हणते हे. हम्म. A 30 ohm galvanometer is shunted by 5 ohm resistor. Find fraction of the total current through shunt and fraction of the total current through galvanometer. दोन्ही काढायचं. हे जे काढलंय ते काय आहे रे? फ्रॅक्शन काय आहे? हे कोणतं फ्रॅक्शन आहे? शंट. फ्रॅक्शन ऑफ, बोला, टोटल करंट टोटल करंट थ्रू टोटल करंट शंट शंट इज गिवन बाय, बोला, इक्वल टू, फॉर्म्युला माहिती आहे ना पॅरल मध्ये. मी तर म्हणलं ना, हे काय फक्त गॅलव्हॅनोमीटर आणि शंट साठी नाही, कोणतेही दोन रजिस्टर पॅरल मध्ये असतील तर वन मधला करंट म्हणजे रेजिस्टन्स कुणाचं घ्यायचं, वनचं घ्यायचं का टूचं घ्यायचं? वर टू च. कुणाचं घ्यायचं सांगितलं ना काल मी. गणू, हा. काय सांगा, वनचं का टूचं? टू च. मी टू काल च. काल काय सांगितलं होतं, जरा लक्ष घ्या. हे असे जर दोन रजिस्टर असतील, R1 आणि R2, आणि ह्याच्यामधून करंट जात असेल I1 आणि इकडून I2, टोटल करंट असतो, टोटल करंट आहे I, किंवा आय टोटल म्हणा त्याला. तर I1 म्हणजे काय लिहायचं? म्हणजे I अपॉन I टोटल इज इक्वल टू R अपॉन R टोटल. आर आर टोटल आर आर टोटल म्हणजे काय? R1 प्लस R2. आर वन आय प्लस आर टू. आय टोटल म्हणजे काय? I1 प्लस I2. म्हणजे आय आय वन वन प्लस अपॉन आय आय टू. वन प्लस आय टू. इज इक्वल टू R1 अपॉन R1 प्लस R2 आहे का? असं आहे का? नाही. 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 काय? असं आहे. असं. आर टू अपॉन आर वन आर टू प्लस आर अपॉन टू. आर टू हे कशामुळे आहे? कारण करंट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स. त्याच्यामुळे असं आहे. कळलं का? हे कधी पण लागू हो. करायचं. फ्रॅक्शन ऑफ द करंट टू वन इज इक्वल टू फ्रॅक्शन ऑफ रेजिस्टन्स ऑफ टू. असं उलट. चलो मग, सांगा आता व्हॅल्यू सांगा इथं. सांगा. हा, जी ची व्हॅल्यू काय? 30 ओम. 30. 30च आहे का रे? हा. हा. डिवायडेड बाय 30 प्लस 5. 30 प्लस 5. 30 + 5. हा, शंटची कमीच असते व्हॅल्यू ओमची, गॅलॉन मीटर. हा, किती येईल मग? 30/35. हम्म. आणि ह्याला सिक्स जर काटलं 5 न 5 सिक्स बाय सेवन 6/7. दिस इज द फ्रॅक्शन. त्याला युनिट काय असेल? फ्रॅक्शन युनिट लेस. बोला. हा. युनिटलेस. 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 युनिट लेस, कारण वर पण तेच आहे, खाली पण तेच आहे. त्याच्यानंतर फ्रॅक्शन ऑफ टोटल करंट थ्रू गॅलव्हॅनोमीटर. काय राहणार फॉर्म्युला? सेम असंच राहणार. एवढं करा, किंवा नसेल तर सरळ 1 - 6/7 करा. दोन्ही चालतंय बाळांनो, हे का नाही? 1 - 6/7 पण करू शकता. कारण फ्रॅक्शन टोटल किती असते? 1. तुम्ही पर्सेंटेज एकाचं काढलं की दुसऱ्याचं, जसं 100 मधून वजा करता तसा. इथं फक्त काय येईल सांगा बरं, वर काय येईल? यस येईल. प्लस इथं काय येईल? 5. 5.
हम्म. आणि इथं 1. 1. हा. अशा प्रकारे हे प्रश्न सोपा, डायरेक्ट फ्रॅक्शनवर हो. आधारित. हो. हा, चला आता पुढे नवीन टॉपिक, कन्व्हर्जन ऑफ गॅल्व्हॅनोमीटर इंटू व्होल्टमीटर. कन्व्हर्जन ऑफ Volt. व्होल्टमीटर. गॅल्व्हॅनोमीटर इंटू व्होल्टमीटर. गॅल्व्हॅनोमीटरला व्होल्टमीटर. गॅल्व्हॅनोमीटरला अॅमीटर मध्ये कन्वर्ट करत असताना तुम्ही काय केलं होतं, पॅरलल मध्ये लावलं होतं, बरोबर आहे. शांत मला आता. हो. हो. आता फक्त काय करायचंय, सिरीज मध्ये लावायचं. हम्म. आता फक्त काय करायचंय, सिरीज मध्ये लावायचं. सिरियस मध्ये लावायचे. हे बघा, सिरीज मध्ये लावलेलं दिसलं का रे. हो. हो. सिरीज मध्ये लावायचं. त्याला उभं काढलंय, आडवंही काढू शकता, काही फरक पडत नाही. अतिशय सिंपल आहे. चलो, तर बघा एकदम सिंपल आहे. व्हॉट मॉडिफिकेशन, सर्वात पहिले तर काय तुमच्याकडे गॅल्व्हॅनोमीटर आहे. गॅल्व्हॅनोमीटरचा प्रॉब्लेम काय, ते चांगलं व्होल्टमीटर पण नसते आणि चांगलं अॅमीटर पण नसते, त्याला कन्वर्ट करावं लागतं. तुम्हाला अॅमीटर मध्ये करायचं असेल तर इथं शंट लावावं लागतं. शंटला आपण कसं दाखवतो, शंटला हे बघा असं दाखव, बरोबर आहे. हो. हो. परंतु व्होल्टमीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर ह्या गॅल्व्हॅनोमीटरच्या सिरीज मध्ये एक करंट, सॉरी, रजिस्टर लावा लागते RS, आणि त्याची व्हॅल्यू खूप जास्त असली पाहिजे, हाय, व्हेरी हाय व्हॅल्यू. बघा कळलं का, सिरीज मध्ये लावावं लागतंय, सिरीज मध्ये. आणि हे सर्व सर्किट मध्ये कसं जात आहे, सर्किट मध्ये कसं दाखवणार ह्याला, समजा तुमचं एक हे आहे, ही EMF आहे, आणि तुम्हाला ह्या रेजिस्टन्स R च्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स मोजायचे. अॅमीटरला कसं लावलं होतं आपण, डायरेक्ट इथंच लावलं होतं, राईट. हे असं सिरीज मध्ये लावलं होतं, ह्या सर्किटच्या सिरीज मध्ये. पण व्होल्ट मीटरला तसं नसतंय. ज्या दोन पॉइंट मध्ये पोटेन्शियल डिफरन्स काढायचा आहे त्याच्या अक्रॉस लावतात. हे G, हे RS, हे आहे तुमचं व्होल्ट मीटर, कळलं का बघा. हे आहे तुमचं व्होल्ट मीटर. हो. हो. म्हणजे थोडक्यात कळलं, व्होल्ट मीटर हो काय, हे तर अॅमीटर आहे, हे व्होल्ट मीटर. सर्किट मध्ये कसं गेलं कळलं बघा. हो. मग सर्किट जे आहे तुमचं एक्सटर्नल, त्याच्यामध्ये गॅल्व्हॅन म्हणजे अॅमीटर कसं होतं, हे असं सिरीज मध्ये. पण व्होल्ट मीटर कसं जातंय, इथं पॅरलल मध्ये. आणि ह्या व्होल्ट मीटर मध्ये काय काय आहे, दोन गोष्टी आहेत, एक गॅल्व्हॅनोमीटर आणि हा
व्होल्टमीटर मध्ये दोन गोष्टी असतात, कोणत्या कोणत्या? गॅल्व्हॅनोमीटर आणि रजिस्टर. गॅल्व्हॅनोमीटर आणि त्याच्या सिरीज मध्ये एक हाय रेजिस्टन्स. अॅमीटर मध्ये दोन गोष्टी असतात, कोणत्या कोणत्या? गॅल्व्हनोमीटर आणि शंट. लो रजिस्टर. इथं अँड शंट. हे लो रेजिस्टन्स असतंय, हे व्हेरी हाय रेजिस्टन्स असतंय. कळलं का काही? व्होल्टमीटरला मेन सर्किटच्या हो व्होल्टमीटरला मेन सर्किटच्या पॅरल मध्ये लावतात, अॅमीटरला मेन सर्किटच्या सिरीज मध्ये लावतात. पण अॅमीटर मध्ये जो शंट वापरलाय तो गॅल्व्हॅनोमीटरच्या पॅरल मध्ये असतो. व्होल्टमीटर मध्ये जे आर एस वापरले ते गॅल्व्हॅनोमीटरच्या सिरीज मध्ये असते. कळलं का काही असल्या उलट्या तिलट्या गोष्टी? हो कळलं का रे? हा आता हे सर्किटच काय केलं त्यानं, रोटेट करून घेतलंय. हेच सर्किट काय केलं त्यानं, रोटेट करून घेतलंय. ह्यालाच असं रोटेट जर केलं आपण, नाही तर कसं दिसतंय बघा. ह्याला जर रोटेट करण्याचा प्रयत्न केला तुम्ही, त्यांनी उगा छोटासा पार्ट दाखवलाय. इथं कसा दाखवलाय, मी टोटल आपलं टोटल सर्किट कसं आहे, म्हणजे जर व्होल्टमीटर बघितलं तर इथून एवढा आहे. व्होल्टमीटर बघितलं तर कसं आहे, जी आणि आर एस हे दोघं एकमेकाला सिरीज मध्ये आहेत. आणि हे लावायचं कोणाला तरी एका सर्किटला पॅरल मध्ये. मग ह्यालाच त्यांनी कसं केलंय, असं काढलंय फक्त. बरोबर का? हो हो. उभं काढलंय, उभं. काहीच नाही, फक्त उभं काढलंय, उभं असं. हे आर एस दिसलं, हे आर एस हे जी उभं काढलंय. आणि मग त्याच्यानंतर हो ऑफकोर्स हे इथं आर असतंय. ते आर काही त्यानं दाखवलेलं नाही, हे असं इथलं आर. पण मेन तर व्होल्टमीटर एवढंच आहे. आणि त्याच्यामध्ये इथून एवढा एक पोटेन्शियल डिफरन्स, इथून एवढा एक पोटेन्शियल डिफरन्स. हे आहे पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस सिरीज वाला आर एस, अँड दिस इज पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस गॅलॉनमीटर, राईट? गॅल्व्हनोमीटर. हो हे असं आहे तुमचं. सो व्हॉट मॉडिफिकेशन्स आर नेसेसरी टू कन्वर्ट मुव्हिंग कॉइल गॅलॉनमीटर व्होल्टमीटर? गॅलॉनमीटर मध्ये काय बदल करावा लागते? तर सर्वात पहिले तर काय, व्होल्टेज मेजरिंग कॅपॅसिटी त्याची वाढवायची आहे. अॅमीटरची काय, करंट मेजरिंग कॅपॅसिटी वाढवली पाहिजे. अॅमीटरची करंट मेजरिंग कॅपॅसिटी वाढवायची होती. तर इथं काय करायचंय, व्होल्टेज मेजरिंग कॅपॅसिटी वाढवायची आहे पाहिजे त्या व्हॅल्यूला. तिथं काय होतं, आय जी पासून आय कडे जायचं होतं. आता आपल्याला इथं व्हीजी पासून काहीतरी व्ही कडे जायचंय. व्होल्टेज मेजरिंग कॅपॅसिटी. हम्म. आणि व्होल्टेज मेजरिंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी त्याचं इफेक्टिव्ह रेजिस्टन्स व्हेरी हाय व्हॅल्यूला वाढवलं पाहिजे. कारण व्होल्टेज कसं मेजर करतो आपण, आय इंटू आर. म्हणजे आर वाढलं की आणि व्होल्टेज मेजरिंग कॅपॅसिटी वाढते. अॅमीटर मध्ये ह्याच्या जस्ट उलट करायचं होतं की त्याचं रेजिस्टन्स कमी करायचं होते. व्होल्टमीटरचं आपल्याला रेजिस्टन्स वाढवायचं आहे. आणि म्हणून आपण काय करतो, म्हणजे रेजिस्टन्स खूप जास्त झालं की काय होणार, त्याच्यामधून जास्त करंट जाणार नाही. म्हणजे मॅक्झिमम करंट इकडे जाईल, इकडे कमी येईल. बरोबर का? इकडेच मॅक्झिमम जाईल. हो व्होल्टमीटरचं आपल्याला रेजिस्टन्स व्हेरी हाय व्हॅल्यूला काय न्यायचंय, टू अवॉइड ड्रॉइंग सिग्निफिकंट करंट फ्रॉम द सर्किट. तिसरा आहे प्रोटेक्ट इट फ्रॉम डॅमेज ड्यू टू एक्सेस पोटेन्शियल डिफरन्स. हे तर तिकडं पण जसं होतं तसंच इकडे घ्यायचं. तिकडं पण प्रोटेक्ट फ्रॉम डॅमेज होतं तसंच इकडं पण प्रोटेक्ट फ्रॉम डॅमेज आहे. चलो. एक्सप्लेन हाऊ मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर इज कन्वर्टेड इंटू व्होल्टमीटर. आता हे वरचं 2 मार्काला, हे पण 2 मार्काला. डिराईव्ह फॉर्म्युला आहे. हा, डिराईव्ह फॉर्म्युला म्हटलं की 3 मार्क. हे 3 मार्क, हे 2 मार्क. कळाले का रे मार्क? हो हे 1 मार्क. सॉरी,
टू मार्क. एखादा पॉइंट आता मनाने हा ऍड करायचा, तुम्हाला शिकवलं मी कसं ते. हे 2 मार्क. चला, 3 मार्क. सॉरी 3 मार्क. गुड. डिराइव फॉर्म्युला आहे ना. सो मूविंग कॉइल हम्म, गॅल्व्हनोमीटर इज कन्वर्टेड इनटू व्होल्टमीटर बाय कनेक्टिंग हाय रेजिस्टन्स RS इन सिरीज विथ इट. एवढं तर कळलं. हो सिरीज. मग आता डेरिवेशन करायचंय. तर डेरिवेशनच्या अगोदर माहित पाहिजे की कशाला काय म्हणतो आपण. 1 2 3. हा बोला. जी म्हणजे काय, रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर. IG म्हणजे फुल स्केल डिफ्लेक्शन करंट ऑफ गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटर. व्ही म्हणजे मॅक्झिमम व्होल्टेज टू बी मेजर्ड, म्हणजे त्याच्या अक्रॉसचं टोटल व्होल्टेज व्ही. त्याचे दोन पार्ट आहेत, VS आणि VG. VS आणि VG ची बेरीज व्ही होते, बरोबर का. हो हो. इथपर्यंत कळलंय, प्रत्येकाचा अर्थ पण कळलाय. हो हा. मग सिरीज मध्ये रेजिस्टन्स RS असं चूज करायचंय की टोटल व्होल्टेज व्ही असलं पाहिजे, जेव्हा ह्याच्यामधून करंट चाललाय IG, म्हणजे करंट IG ह्याच्यातून चाललाय. मग आपल्याला एक कळतंय. चला, V इज इक्वल टू VS प्लस VG. डायग्राम कडून इथं लिहितो मी. फ्रॉम फिगर फ्रॉम फिगर तुम्हाला काय लिहिता येते. V इज इक्वल टू सांगा काय दिसायले. VS प्लस VG दिसतंय का. VS प्लस VG हे दिसलं का. हो हो. दोघांची बेरीज होते. V VS प्लस VG. तर VS ला काय लिहिता येतंय. उलट लिहिलंय त्यांनी त्यांनी जर अगोदर VG लिहिलंय. अगोदर VG लिहिले बाळांनो. VG प्लस VS. तर VG ला काय लिहिता येते, IG इंटू जी लिहिता येते का रे. हा. VG ला काय लिहिता येते, VG ला हा IG हा इंटू. इंटू जी. आता जी इंटू जी. हा दोघातून पण करंट IG चालाय बरं का, हे विसरू नका, कारण ही सिरीज मध्ये आहे. हो सो ह्याला काय लिहिणार मी, IG इंटू जी इंटू जी. प्लस, हा, IG आय जी इंटू इंटू आर. आय. हा. यस. बरोबर का. हो हो. मग IG कॉमन निघालं. हा मग त्याच्यावरून तुमच्या RS ची व्हॅल्यू आली. RS ची व्हॅल्यू काय आली बघा. जी अपॉन जी आता मायनस. ह्याला ह्याला रिअरेंज केल्यावर आता मी रिअरेंज करून देत नाही, ते तुम्ही करू शकता, कारण आपण त्याच्यावर भरपूर बघितलंय असं रिअरेंज करणं वगैरे, आहे का नाही. आपल्याला हा रिक्वायर्ड व्हॅल्यू काढायची होती. तर RS ची व्हॅल्यू कशी होती. RS ची व्हॅल्यू V अपॉन IG मायनस जी. V अपॉन जी मायनस जी. मायनस जी.
IG मायनस G. कळलं? हो. सो हे फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवा, कामाचे असतात खूप, जशाला तसे वापरता येतात. झालं. 3 मार्क. दिस इज रिक्वायर्ड सिरीज रेजिस्टन्स. द स्केल इज देन कॅलिब्रेटेड टू रीड द व्होल्टेज डायरेक्टली. म्हणजे आता हे तर रेजिस्टन्स लावलं, ते सर्व ठीक आहे, परंतु जी स्केल असते, आपण हे लावलं रेजिस्टन्स, हे गॅल्व्हनोमीटर वगैरे जे काय असेल ते, हे जे काटा असतो ते इथं स्केलवर काम करतो ना, मग ह्या स्केलवरती व्यवस्थित कॅलिब्रेशन करायचं, जेणेकरून डायरेक्ट काट्याने आपल्याला मोजता येईल. बरोबर का? हो. हो. पुढे काय म्हटलंय? स्टेट द फंक्शन्स ऑफ सिरीज रेजिस्टन्स. ते RS वाला आहे का नाही? हम्म. सिरीज रेजिस्टन्स RS इन व्होल्टमीटर. जसे शंटचं काय काम होतं? डॅमेज पासून थांबवणे वगैरे वगैरे वगैरे. सेम इथं काम आहेत. इन मॉडिफाईंग गॅलॉनमीटर इंटू व्होल्टमीटर. 2 मार्क. तर सोपं आहे. काय काम करते ते? इट इन्क्रीजेस द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ व्होल्टमीटर. पहिली गोष्ट तर हे आहे. त्यानंतर इट ड्रॉप्स अ लार्जर फ्रॅक्शन ऑफ मेजर्ड पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे जे तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स मोजायचा होता, समजा काहीतरी 50 व्होल्ट आहे, जर त्यानं RS नसला असतं तर सर्व गॅलॉनमीटरच्याच अक्रॉस आला असता, 50 ला 50 इथून एवढा. पण आता तुम्ही काय केलं? गॅलॉनमीटर आणि RS लावलं. मग काय होतंय? गॅलॉनमीटरच्या भोवती 10 व्होल्टच राहते आणि हे स्वतःच्या भोवती 40 व्होल्ट घेते. टोटल 50 पैकी जास्त भार कोणी घेतला? RS. RS ना. म्हणून गॅलॉनमीटरचं डॅमेज म्हणून गॅलॉनमीटरचं डॅमेज झालं नाही. त्यानंतर विथ रेजिस्टन्स ऑफ प्रॉपर व्हॅल्यू, a galvanometer can be modified into voltmeter of any desired range. चौथा पॉइंट म्हणून टाकून द्यायचा. सो series resistance is very important. Resistance plays important role. पुढे हे फार महत्वाचं आहे. डिस्टिंग्विश बिटवीन अन एमेटर अँड व्होल्टमीटर. 3 मार्क. 3 मार्क्स. पहिल्यांदा तर डायग्राम काढा. एमीटरची अशी आहे, व्होल्टमीटरची अशी आहे. बरोबर आहे? हो. इट मेजर्स करंट, इट मेजर्स पोटेन्शियल. सिंपल आहे. हे तर एकदम त्यांच्या नावावरूनच आहे. हम्म. इट मेजर्स पोटेन्शियल डिफरन्स. दुसरं, इट इज कनेक्टेड इन सिरीज इन अ सर्किट. इट इज कनेक्टेड इन पॅरलल अक्रॉस अ कंपोनंट. बरोबर आहे का? हो. हो. इट शुड हॅव व्हेरी लो रेजिस्टन्स. आयडियली झिरोच असलं पाहिजे अॅमीटरचं ओव्हरऑल रेजिस्टन्स. इट शुड हॅव व्हेरी हाय रेजिस्टन्स. आयडियली इन्फायनाइटच असलं पाहिजे. व्हेरी हाय म्हणजे काय इन्फायनाइट पाहिजे, पण रियालिटी तसं नसते. इट्स रेंज इज इन्क्रीज. ॲममीटर पॅरलर मध्ये आलं पाहिजे. ॲममीटर पॅरलर मध्ये आलं पाहिजे ना. तेच तर सांगायलो, जरा नीट समजून घ्या. अॅमीटर सिरीजच्या म्हणजे सर्किटच्या सिरीज मध्ये असते आणि त्याच्यामध्ये शंट पॅरल मध्ये असते. मेन आपण करायलो, ए बाळ्या जरा नीट बघ रे, हे असते तुमचं मेन सर्किट. हा. काहीतरी इथं बल्ब असेल, काहीतरी की असेल, अजून काय काय हजार कोटाने असेल. ह्याच्यामधला तुला करंट मोजायचा आहे, तर तू काय करतोस? अॅमीटर असं सिरीज मध्ये लावतोस. हे झालं का? अॅमीटर सिरीज मध्ये लावलं का? हा. आता ह्या अॅमीटर मध्ये काय असतंय? अॅमीटर मध्ये काय असतंय? बरं, अॅमीटर लावलं का सिरीज मध्ये सर्किटच्या, आणि हो. व्होल्ट मीटर असं लावते कंपोनंटच्या हम्म. पॅरलल मध्ये लावलं. पॅरलर मध्ये. आता अॅमीटर मध्ये काय असतंय? तर गॅल्व्हनोमीटर आणि गॅल्व्हनोमीटर शंट. आणि शंट.
मग कोण कोणाच्या पॅरल मध्ये आहे कळलं का काही? हा कळालं. ऍमेटर अख्ख्या सर्किटच्या सिरीज मध्ये. ऍमेटर अख्ख्या सर्किटच्या सिरीज मध्ये आहे. पण ऍमेटर मध्ये सिरीज लावलेला मध्ये. शंट गॅलव्हॅनोमीटरच्या पॅरल मध्ये आहे. काही कळलं का? कळलं. हो. हा. तसंच व्होल्ट मीटर अख्ख्या सर्किटच्या म्हणण्यापेक्षा जे कंपोनंट आहे ज्याच्या भोवती तुम्हाला मोजायचंय पोटेन्शियल डिफरन्स त्या कंपोनंटच्या कसं आहे व्होल्ट मीटर पॅरलल. पॅरल मध्ये आहे. पॅरलल. तर त्याच्यामध्ये गॅल्व्हॅनोमीटरच्या सिरीज मध्ये आरएस आहे. जरा झेपून घ्या, नीट समजून घ्या. ह्याची एक डायग्राम काढून टाकू का मग लक्षात येईल तुमच्या? हो. बघा आता नीट. झेपलं? हो. हो. हम्म. पुढे काय? इट्स रेंज इज इन्क्रीज बाय युजिंग व्हेरी लो रेजिस्टन्स कॉल्ड ॲज शंट इन पॅरल का इन सिरीज? हा. सिरीज. इन अरे पॅरलल गॅल्व्हॅनोमीटर. पॅरलर. काय बरं जाऊ द्या, सोडून द्या ते. तेवढं लिहित बसू नका, लय ताप घेऊ नका तुम्ही. एवढंच राहू द्या तुमचं. आणि इट्स रेंज इज इन्क्रीज बाय युजिंग हाय रेजिस्टन्स, हाय सिरीज रेजिस्टन्स. हाय रेजिस्टन्स इन सिरीज आहे. कळलं का? कोण कोण इथं इथं पॅरल दिसालंय, इथं सिरीज दिसालंय. कन्फ्युज झालंय का? हा. मेन कंपोनंटच्या पॅरल मध्ये लावलंय व्होल्ट मीटर. पण व्होल्ट मीटर मध्ये जे रेजिस्टन्स वापरले ते सिरीज मध्ये आहे ना गॅलन मीटरच्या. हा. हाय रेजिस्टन्स इन सिरीज टू गॅलन मीटर. हाय लय कळणार गेलं तर हाय रेजिस्टन्स लो रेजिस्टन्स एवढंच लक्षात ठेवा. मूव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर, लो रेजिस्टन्स शंट इन पॅरल पॅरलर. विथ मूव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर. चा फॉर्म्युला सांगा इथं. चला, एस इज इक्वल टू शंट रेजिस्टन्स इज
बोला, शंटचा काय फॉर्म्युला आहे? एस इक्वल टू हं. आय जी IG into इंटू G जी अपॉन I मायनस and आय जी. I minus IG. आय जी इंटू आय जी. जी इंटू जी अपॉन upon अपॉन I आय minus मायनस आय जी. I minus IG. ओके. आणि सिरीज रेजिस्टन्स आर एस इज गिवन बाय, हे सिरीज रेजिस्टन्स आर एस आहे, माहिती आहे ना? हम्म. आर एस चा काय फॉर्म्युला काढला आपण? व्ही अपॉन आय जी मायनस जी. W अपॉन आय जी मायनस व्ही अपॉन आय जी मायनस जी. झेपलं? 3 मार्काचा प्रश्न. हो. पण हम्म. त्याच्यानंतर हे सॉल्ड प्रॉब्लेम असे सोपे सोपे न्यूमेरिकल. बघा काय म्हटलंय हम्म. आपण, ह्याच्या तर बघितले, तर काय म्हणतात ते अॅमीटरचे बघितलेत, शंट वगैरे कसं काढायचंय. बरं तरी सांगा चला. आपण आधी व्होल्ट मीटरचे घेऊ. हा, मीटरचं हे N2. बघा काय म्हटलं, अ व्होल्ट मीटर हॅज रेजिस्टन्स ऑफ 30 ओम. What will be its reading when it is connected across a cell of EMF 2 volt having an internal resistance 10 ohm? सर्वात पहिले तर ह्याची डायग्राम काढून घ्यायला पाहिजे. सर्वात पहिले डायग्राम काढून घ्यायला पाहिजे. कशी आहे बघा डायग्रामची. व्होल्ट मीटर. रेजिस्टन्स 30 ओम. एक सेल आहे. किती आहे ती? 2 वोल्टची आहे. तिचं इंटरनल रेजिस्टन्स आहे 10 ओम. आणि हिच्या अक्रॉस लावलेला आहे एक व्होल्ट मीटर. हे व्होल्ट मीटर ज्याचं की रेजिस्टन्स आहे 30 ओम. 30. हे व्होल्ट मीटर आहे, म्हणजे त्यात गॅल्व्हनोमीटर पण आले, आर एस पण आलं, बरं काय. हे हा. बेसिक पासूनचा क्वेश्चन आहे. काही ह्याच्यामध्ये फॉर्म्युला वापरायचा नाही, बेसिक पासूनचा क्वेश्चन आहे, हे विसरू नका. ह्याच्यात असं एक्झॅक्ट कोणता फॉर्म्युला वापरता येत नाही, जी वापरू का आर वापरू का काय करू म्हणून. बघा काय म्हणताय, डेटा दिलाय. द करंट इन द सर्किट इज, करंट इन सर्किट कसं लिहिता तुम्ही? टोटल पोटेन्शियल डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स, बरोबर का? टोटल पोटेन्शियल ई आणि टोटल हा. रेजिस्टन्स काय येईल? आर प्लस स्मॉल आर. बरोबर आहे का रे? आर प्लस आर. हो. हे आर, हो. हे तुमचा आर. आर प्लस स्मॉल आर. चला लास्ट लेक्चर घ्यावं लागेल पुढचं, मग हे सर्व संपून जात. मग ई अपॉन आर प्लस आर कशामुळे आलं कळलं? मग हे ई म्हणजे हे व्होल्टेज 2 हम्म. आणि टोटल रेजिस्टन्स 30 प्लस 10. सो करंट आला 0.05 अँपिअर. ते झाला करंट. आणि मग व्होल्ट मीटरची रिडिंग काय असणार?
करंट इंटू रेजिस्टन्स. करंट आहे झिरो पॉईंट झिरो हा फाय अँपिअर पूर्ण अख्ख्या सर्किटचा.